ओके, आता ह्याच्यात आपण गुळ घालतो. ओके, आता हे गुळ आपला तयार झालेला गुळ तयार म्हणजे तो मिक्सअप झालेला आहे. मिक्स झालेला आहे. थोडे तीळ घालायचं. एक लक्षात आलं आपल्या ह्याच्यातले सर्व जे जिन्नस आहेत ना ते कॉमन आहे. कॉमन हे कुठल्याही घरात मिळतील. हे सोपं आहे करायला. आता हे बंद करा गॅस. गॅस बंद करू. आता ठीक आहे, ह्याला पण तेल लावून घेतलं. तेल लावून घेतलं तर थोडी ना हे टाका वेलची पूड थोडी टाका चिमूटभर ह्याच्यात. हा ह्यात टाकायची. बस बस. हा आता जरा अजून गंमत येते. वेलचीचा वास येतोच. वा, डन. आता हे ह्याच्यात टाकायचं असं. अशी थापायची. ओके, आता काय करायचं. आता नाही पटकन अशी ना वड्या पाडायच्या. असे करत राहायच्या. चांगले येतात असे त्रिकोण. आणि थंड झालं ना म्हणजे वडे येणार नाहीत. कडक होतं ना. हा, मग गरम मध्येच त्या कापून घेऊन मग ते थंड झाल्यावर म्हणजे खायच्या. असं त्रिकोणी पाडत राहायच्या. आता हे थंड झालं मग खा. काय एकदम कॅमेरा समोर नको ना, लोक म्हणतील काय हावरट आहे. जरा थांब, जरा थंड होऊ दे. ते होते तो आजच्या खातो काय अक्कल आहे का तुला. झालं. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. गव्हाच्या पिठाच्या वड्या बनवण्याकरता लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, किसलेला गूळ, साजूक तूप, तीळ, वेलची पूड. कृती: फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावं. भाजल्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ घालून मिश्रण पुन्हा नीट भाजून घ्यावं. गूळ थोडासा वितळल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका प्लेटला तेल लावून मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यावं आणि गरम असतानाच आवडीनुसार वड्या पाडाव्यात. ते 20 मिनिटं थंड झाल्यानंतर गव्हाच्या पिठाच्या वड्या सर्व्ह कराव्यात.